साहेब, आपण आज नाशिकमध्ये आलेला होता, नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली, पदाधिकाऱ्यांची देखील घेतली. निवडणुकांनंतर पहिल्यांदा आपला नाशिक होता. नक्कीच साधारणपणे आपल्याला माहिती आहे की नगरसेवक सगळ्यांचे जे 15 आहेत ते जनतेचे प्रश्न उठवत आहेत, खूप अग्रेसिव्हली उचलत आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना जे अनेक विषय ह्या शहरात आपण पाहतोय बघतोय आणि जी कुसबुस जनतेमध्ये आहे ती कुठच्या पद्धतीने उचलावी, काय नेमकं करावं ह्याच्यावर थोडं आमचं बसून चर्चा चाललेली. तसंच बाकीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली. तसंच SIR जो होणार आहे त्याच्यावर देखील सखोल चर्चा झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं सुरू आहे नाशिकमध्ये. अनेक ठिकाणी नाशिककर त्रस्त झालेले आहेत. विकास कामांना कुठेतरी आता जर बघितलं तर मंदावस्थित विकास कामं आहेत. विरोधी पक्ष म्हणून नाशिक महानगरपालिकेत आपल्याच पक्षाने काही विशेष सूचना दिल्या आहेत का, आपण स्वतः लक्ष द्या. बघा, एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंभमेळ्यासाठी कोणाचाही विरोध नाही, पण हे होत असताना एका सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कोणाला गेलेत, कुठच्या शहरात गेलेत, कुठच्या राज्यात गेलेत, त्या सगळ्याचा नाशिकला काही फायदा आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतच आणि तो नाशिकमध्ये पण देखील चर्चेला आहे. पण त्याच सोबत जिथे आता खोदकाम सुरू आहे की जिकडे आपण पाहता रस्ते खोदून ठेवलेले वगैरे, आता पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सेफ स्टेजला येणार आहेत का, पावसाळ्यापूर्वी सेफ स्टेजला येणार का, नाशिककरांना त्रास नाही होणार का, ह्याची खात्री सरकार देऊ शकतं का, शासन देऊ शकतं का, किंवा जी काही समिती बनवली ते देऊ शकतं का, हा एक मोठा प्रश्न आहे. तसंच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जागतिक परिस्थिती एक बाजूला, पण जी काही आर्थिक रणनीती ह्या सरकारने गेल्या 12 वर्षात अवलंबली होती त्याच्यात जी काही परिस्थिती आपल्या रुपयाची झालेली आहे किंवा अर्थकारणाची झालेली आहे, आज आपण त्याचा परिणाम भोगत आहोत. आणि सरकार हे आपल्याला आश्वासन देऊ शकतं का की ही कामं बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा पेमेंट नाही होते ह्यामुळे थांबणार नाहीत. एखादा रस्ता खोदून ठेवलाय, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाहीत म्हणून उद्या कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जाणार तर नाही, ह्याची खात्री सरकार देऊ शकतं का आत्ताच्या परिस्थितीमध्ये. कारण हे अनेक ठिकाणी होत आहे. म्हणजे मी पाहतो PWDच्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्सना त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पैसेच नाही मिळाले. काही ठराविक लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना मिळत आहे पण बाकीच्यांना मिळत नाही. साहेब, शिंदेच्या सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांचं एक वक्तव्य आहे, येणारे विधानसभा येणारे जे अधिवेशन आहे विधानसभेचं, यामध्ये एक मुद्दा मांडणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की ते दगलबाद शिवाजी आणि शिवाजी कोण होते हे जे पुस्तक आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी. त्यांनी वाचलं असताना की छत्रपती शिवरायांनी गद्दारांना काय सजा दिली होती, तर या घाबरट लोकांना पलटाना पण 4 वेळा विचार करायला लागले असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं थोडं त्यांनी जरा डोकं टाळ्यावर ठेवून आता अवतीभोवती काय चाललंय, देशात काय परिस्थिती आहे, राज्यात काय परिस्थिती आहे, बेरोजगारी किती वाढलेली आहे, किती तरुणी आज रस्त्यावर आहेत ज्यांना रोजगार शोधतात पण रोजगार सापडत नाहीये, ह्याच सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे कामगारांची काय परिस्थिती झालेली आहे, ह्याच सरकारमुळे शहरं काय हालत आहेत, पाण्याची कमतरता जाणवतच आहे, सगळीकडे पाण्याची कट लागलेली आहे. आपण बघतोय सगळे रेस्टॉरंट्समध्ये एक तर रेस्टॉरंट बंद होत आहेत किंवा इंडक्शनवर चाललेलं आहे. अनेक MSME असे छोटे मोठे उद्योग असे आहेत जे बंद पडत चाललेले आहेत कारण ह्या सरकारने हाल असे करून ठेवलेले आहेत. थोडं त्यांनी ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून बाहेर पडून आज राज्यात काय परिस्थिती नेमकी ती बघावी आणि परिस्थितीबद्दल बोलावं, नाहीतर लोक यांना पळवून लावतील. अण्णा हजारेंनी काँग्रेस पार्टीचं देखील समर्थन केलेलं आहे. ठीक आहे, कधीतरी बोलतील काय. साहेब, मध्ये रिंग रोडची जे कामं सुरू आहेत त्या रिंग रोडच्या कामांमध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तोही महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या पक्षाने संजय राऊत साहेब जेव्हा दौऱ्यावर होते त्यावेळी शेतकऱ्यांची आपण पाहिलं असेल ते कलेक्टरकडे पण हो, आणि राऊत साहेबांनी जो विषय घेतला होता, एका महिलेला घरी जाऊन पोलिसांनी मारहाण केली होती अधिकाऱ्यांनी पण. ठिकाणी रस्ता रिंग रोड देखील होतो आणि त्या ठिकाणी चेन्नई सुरत एक्सप्रेस देखील होतो. एकाच गटातून अधिक शेतकरी बाधित होत आहे. त्यामध्ये दोन्ही रस्ते एकाच शेतकऱ्याच्या शेतातून जात आहे आणि दोन्ही शेतकरी त्यावरती बाधित होत आहे. बघा, तुम्हाला सांगू का, साधारणपणे कधी शेतकरी कुठच्याही चांगल्या कामाला अडकडी करत नाही. कधी शेतकरी चांगल्या कामाच्या विरोधात. गुजरातमध्ये पाण्याची कमतरता आहे, उत्तर प्रदेशमध्ये लाईट जात आहेत, महाराष्ट्रात तसे $5 ट्रिलियन आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी. मुख्यमंत्री अजून बोलतात की आपण सिंगापूरच्या पुढे जाऊ, कसं बाईकवरनं की सायकलवरनं. म्हणजे $1 ट्रिलियन तुम्ही एका बाजूला गोष्ट करताय, दुसऱ्या बाजूला आज राज्याचे काय हाल झाले ते आपण बघतोय. दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत, अमित शहाची भेट घेत आहेत, तिथून तरी गावलं जातील. एका महिन्याने तक्रार केली तुमच्याकडे की मंडप पक्षात आहे की नाही, इथून सुरुवात आहे, पण ती आली कशी ते ठीक आहे. आता ती अंतर्गत जी चर्चा झाली आम्ही त्याची पुढे चौकशी करू. प्रवीण दरेकरांनी पक्षाची काय भूमिका आहे? पक्षाची भूमिका उद्धव साहेब लवकरच सांगतील आपल्याला. काल परवाकडे बैठका झालेल्या आहेत आणि जी अधिकृत भूमिका असेल ती व्यक्त होईलच. प्रवीण दरेकरांनी आपल्या नाशिक दौऱ्यावर टीका केलेली आहेत. याआधी जर दौरा केला असता तर जास्तीचे आमदार निवडून दिले असते असं प्रवीण दरेकर म्हणतात. चांगलं आहे. मी बाहेरच्या 5 देशांचा तर दौरा केला नाही. त्यांनी त्या दौऱ्यावर टीका करायची
की त्यांना संधी मिळणार नाही म्हणून माझ्या दौऱ्यावर टीका करतात. करू दे, थोडं तरी व्यक्त होता येतं, त्यांना बरं वाटेल. साहेब, आपण महापालिका निवडणुकांनंतर आज शिवतीर्थावर गेला होता. महापालिका निवडणुकांनंतर शिवतीर्थावरती गेला होता, तिथे भेट घेतली आपण. हो, मध्यंतरी पण भेटी झाली आमच्या. आज अमितचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा द्यायला गेलो होतो. राहुल गांधी मराठी पूर्ण होतं, मग हिंदी करू. साहेब, खरं तर राज्यामध्ये पेट्रोलची टंचाई निर्माण होताना पाहिजे. आज पण येताना मी पाहिलं पेट्रोल पंप सगळे बंद होते. गिरीश या महाजन सगळ्यांकडे जर बघितलं तर सरकार जे आहे ते म्हणतंय की आपल्याकडे मुबलक साठा आहे पेट्रोल डिझेलचा, मात्र मग अशी टंचाई का निर्माण होते? पण मग ठेवलाय कुठे तुम्ही? एक तर तुम्ही ब्लॅक मार्केटिंग करताय स्वतः सरकार म्हणून, त्यात जनतेचे हाल तुम्हाला पाहायला आवडतं. गिरीश महाजन आज आपण पाहतोय अनेक ठिकाणी, काल परवाकडे देखील मला वाटतं अंबादास दानवेजींनी ट्विट केलं होतं तो व्हिडिओ, मीडियाच्याच माध्यमातून आला तर मोठ्याच्या मोठ्या रांगा आहेत, कुठे भांडणं होत आहेत, कुठे वाद होत आहेत. आणि ही परिस्थिती जी आहे ना, हे सगळे बाकीचं सगळं राजकारण करण्यापेक्षा आज महाराष्ट्रात आणि देशात काय हाल झालेले आहेत जनतेचे, त्याच्यावर चर्चा करायला या विधानसभेत हा वेळ आपण वापरला पाहिजे. गिरीश महाजन म्हणतात की कुठेतरी साठेबाजी सुरू आहे पेट्रोल डिझेल मध्ये. या ज्या कॅन आहेत कॅनमध्ये पेट्रोल ते डिझेल सरकारमध्ये असून जर तुम्हाला माहिती नसेल कुठे होत आहे, तर मग तुम्ही बसून काय उपयोग आहे? युवक मोठ्या प्रमाणावर सरकारच्या विरोधामध्ये आहे. जे आपल्याला कॉक्रोच जी जनता पार्टी तयार झालेली आहे त्याच्या माध्यमातून दिसत आहे. मात्र विरोधी पक्ष जे आहेत याला कसं तुम्ही हे करणार? बघा, तुम्हाला सांगू का एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी, आता ह्याला पार्टीचं रूप येईल की नाही, कोण चेहरा आहे की नाही, कोण चालवतंय काय चालवतंय हा एक वेगळा विषय झाला. पण लोकांना व्यक्त होण्यासाठी एक मोठं माध्यम बनलं. महत्वाची गोष्ट हीच, जसं आमच्या सगळ्या नेत्यांच्या मागे हे लागतात, तसं ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या पण मागे एका कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाच्या सोशल मीडिया पेजला भाजपच्या सरकारला बॅन करा असं वाटलं. म्हणजे विचार करा भीती किती आहे आणि लोकांमध्ये आक्रोश किती. यामध्ये ते भीती सरकारमध्ये आणि आक्रोश लोकांमध्ये. यामध्ये ते असं पण म्हणतात की हे जे फॉलोअर्स आहे यातले काही पाकिस्तानचे देखील आहेत. सगळं जे कोणी यांच्या विरोधात बोलतात ते पाकिस्तानबद्दल, पण RSS मध्ये बोलत होती पाकिस्तान बरोबर चर्चा करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय? जे BCCI जाऊन पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतात त्याच्याबद्दल काय? सेमीफायनल बरोबर तुम्ही रविवारी घडवून आणता त्याच्याबद्दल काय? पाकिस्तान बरोबरची BCCIची चौकशी नाही करणार तुम्ही? ICCची चौकशी नाही करणार तुम्ही? वाशिम महापालिकेत आपले 8 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, कोण कोणाच्या वाटेवर त्यापेक्षा भाजपनी ह्या राज्याची आणि देशाची वाट लावली ना, त्याच्याबद्दल चर्चा करूया. राहुल गांधी ने स्टेटमेंट दिया है कि मोदी सरकार 1 साल में गिर जाएगी, ऐसे कहा है उन्होंने कांग्रेस की मीटिंग में, तो क्या कहेंगे इसको? आपको कोई शक है उसमें? पेट्रोल डीजल के बारे में जो अभी पूरे देश में हालात है, तो आप इसको क्या हमारी जो पॉलिसी है उसका फेलियर मान रहे हैं या फिर ये सिर्फ वॉर की वजह से? वॉर अभी तो रुका हुआ है. सत्य परिस्थिति ये है कि जो वेस्ट एशिया या मिडिल ईस्ट हम जिसे कहते हैं, वो वॉर अभी तो रुका हुआ है. टेंशन बिल्कुल जारी है, लेकिन वॉर तो रुका हुआ है, थमा हुआ है. इसी परिस्थिति में अगर आप देखिए तो हमारी करेंसी रुपया ये एशिया की सबसे वर्स्ट परफॉर्मिंग करेंसी है. और सत्य परिस्थिति ये भी है कि पिछले साल के बाद पाकिस्तान के रुपए के खिलाफ भी अपनी जो करेंसी है वो 12% से घटी हुई है. तो बात यही है कि ये सिर्फ एक वॉर के कारण से नहीं है. आज रुपए घटते जा रहा है, पेट्रोल हो डीजल हो इसके दाम बढ़ते जा रहे हैं, LPG का शॉर्टेज हम देख रहे हैं, और ये सारी बातें सिर्फ एक वॉर के कारण नहीं है. पिछले 12 साल से एक ऐसी सरकार हमारे माथे पे बैठी है जिसको सरकार नहीं चलाना आती, सोशल मीडिया चलाना आता है.